आता या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते। ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे एकाने 2.5 कोटींची मागणी केली होती। या प्रकरणी पुण्यातून मारुती ढाकणे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले। 1 लाख घेताना ढाकणेला रंगेहात पकडण्यात आले। दानवेंच्या भावानं यावेळेस सापळा रचल्यानं हा प्रकार उघडकीस आलेला आहे। स्वतः अंबादास दानवे हे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। दानवेजी, आपण बघतोय या ठिकाणी ईव्हीएम हॅक करण्यासाठी 2.5 कोटींची मागणी झालेली होती असं कळतंय। नेमकं काय घडलं होतं, काय माहिती द्याल? नाही, एक व्यक्ती होता जो काही फार माझ्या ओळखीचा नव्हता, पण मागच्या 5-6 महिन्यात मला फोन करत होता। आता फोन लोकांची येत असं म्हणून मी हो हा असं म्हणत होतो त्याला, पण खूपच मागे लागल्यानंतर मी त्याला महिन्याभरापूर्वी विचारलं नेमकं काय काम आहे तुझं। तो म्हणत होता मला मी इलेक्शन मॅनेज करतो। मला वाटलं काहीतरी कार्यकर्त्याची रचना, काहीतरी त्याचं इथं कॉन्टॅक्ट, नातेवाईक असं काही असेल। नंतर त्यांनी मला सांगितलं की मी ईव्हीएम मशीनच हॅक करून देतो तुम्हाला, ईव्हीएम मशीन हॅक करून देतो आणि मग तुमच्या बाजूने निकाल लावून देतो। आता मला हे ईव्हीएम मशीन हॅक आणि निकाल इथं सगळ्या गोष्टी चर्चा जरी चालू असली तरी ते काही सोपं काम थोडी असतं। मग मी त्याला व्यवस्थित एकदा चर्चा केली, नंतर संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी कळवलं। बरं, यानंतर मात्र हा व्यक्ती नेमका कोण आहे, कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे का, किंवा तो नेमकं काय काम करतो या संदर्भात आपल्यापर्यंत काही माहिती पोहोचली का? मेजर म्हणायचं मला, मी मेजर आहे असं म्हणायचं। तो मेजर म्हणजे आर्मीत आहे नोकरीला का काय मला माहित नाही, पण तो स्वतःला मेजर म्हणायचा। त्याचं आडनाव काय मला माहित नाही, पण मेजर म्हणायचं। बरं, या संदर्भात आपण स्वतः तक्रार दिली होती का? कशा प्रकारे या व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आलं या संदर्भात काय सांगाल? मी स्वतः पोलीस आयुक्तांना फोन केला होता, संभाजीनगरच्या लोहिया साहेबांना। नंतर मी लेखी स्वरूपात तक्रार पाठवली होती, मग त्यांनी ते सापळा रचून पकडलं। बरं, नेहमी विरोधकांची भूमिका राहिलेली आहे ईव्हीएम मशीन हॅक केले जातात आणि आता स्वतः तुमच्यासोबत असा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे आता नेमकं तुमचं या संदर्भात काय म्हणणं आहे? नाही, मी हे सगळ्या गोष्टी नेहमी होतं म्हणून हे सगळं जनतेवर यावं म्हणून मी पोलिसात तक्रार दिली। कारण मला काय तो व्यक्ती कोण आहे काय, माझं काय त्याच्याशी मैत्री पण नाही, दोस्ती पण नाही, विरोध पण नाही, माझं काय त्याच्याशी कनेक्टिव्हिटी नाही। पण या गोष्टी मला असं वाटलं या जनतेसमोर याव्या, हा माझा उद्देश आहे त्यातला। त्याच्यावर माझा कारवाई निश्चितच दानवेजी, धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर पुण्यातून मारुती ढाकणे नावाचा व्यक्ती आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। दानवेंच्या भावानं सापळा रचल्यानं हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे।